यानंतर एक महत्त्वाची बातमी समोर येते। मराठा आरक्षणाची हायकोर्टात नव्याने सुनावणी होणार आहे। या क्षणाची मोठी बातमी समोर येते आहे। मराठा आरक्षण कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकेवरती तातडीने सुनावणी घ्या, या याचिकाकर्त्यांची नवीन मुख्य न्यायमूर्तींना विनंती बघायला मिळते। तर नवीन विशेष पूर्णपीठ स्थापन करण्याची मागणी केली जाते। विशेष पूर्णपीठबाबत अर्ज करा असे कोर्टाने निर्देश दिलेले आहेत। प्रशांत बाग आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। प्रशांत, काय अपडेट समोर येत आहेत? मराठा आरक्षणासंदर्भात हायकोर्टात नव्याने सुनावणी होणार आहे। आम्ही ज्यावेळेस मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांची बदली झाली त्याच वेळेस खरं तर हे निश्चित झालं होतं। हा खरं तर तांत्रिक मुद्दा आहे, पण या तांत्रिक मुद्द्याचा फटका हा मराठा आरक्षण सुनावणीला पुन्हा एकदा बसलेला आहे। ज्यावेळेस मुख्य न्यायमूर्तींच्या पीठासमोर एखाद्या महत्त्वाच्या संवेदनशील विषयाची सुनावणी सुरू असते आणि त्याच दरम्यान जर का मुख्य न्यायमूर्तींची बदली झाली तर ती सुनावणी पुन्हा नव्याने घ्यावी लागते। आणखी याचाच फटका बसलाय। आतापर्यंत 6 याचिकादारांची एकत्रित याचिकेवर सुनावणी सुरू झाली होती। आता ही पुन्हा एकदा नव्याने सुनावणी होणार आणि या विषयातल्या अपडेट सहित नवीन मुद्दे समोर येणार। राज्याचे महाधिवक्ता डॉक्टर बिरेंद्र सराफ पुन्हा एकदा राज्य सरकारच्या वतीनं दरम्यानच्या काळामध्ये जे झालेले बदल आहे त्याचीही माहिती देणार। त्यामुळे मराठा आरक्षणाच्या सुनावणीच्या दरम्यान याच्यावर कुठेतरी निर्णयापर्यंत पोहोचून एक दिलासा मिळणारा निर्णय मिळू शकतो मराठा समाजाला, ही जी शक्यता निर्माण झाली होती ती मुख्य न्यायमूर्तींच्या बदलीमुळे आणखी नवीन मुख्य न्यायमूर्तींनी पदभार स्वीकारल्यामुळे ही पुन्हा एकदा मालवली आहे। आता हे सगळं काही एकदा पुन्हा सुरू होणार। अमित, प्रशांत, हे आता पुन्हा नव्याने सुनावणी होणार, यामध्ये परत किती कालावधी जाऊ शकतो? आता 3 गोष्टी जर का बघितल्या तर आतापर्यंत 3 न्यायमूर्तींच्या समोर खरं तर ही सुनावणी झाली। 3 मुख्य न्यायमूर्तींच्या समोर आता हे 4थे न्यायमूर्ती झाले। हा आरक्षणाचा मुद्दा जो आहे 2014 साली ज्यावेळेस पृथ्वीराज चव्हाण तत्कालीन मुख्यमंत्री होते त्याच वेळेस त्यांनी मावळत्या सरकारच्या वेळेस 16% मराठ्यांना आणखी 5% अल्पसंख्याक मुस्लिमांना आरक्षण जाहीर केलं होतं। हा विषय तेव्हापासूनच पेटत असलेला विषय मुंबई उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे। 2024 साल उजाडलंय। दरम्यानच्या काळात निश्चित त्यामुळे इथून पुढे आता काय घडामोडी घडतात हे बघणं आता महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।